जय भीम, जय शिवराय. मी अजित कांबळे, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष. 4 दिवसापूर्वी म्हणजे 25 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण भारत देशामध्ये मनुस्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे स्त्री मुक्ती दिनही साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने आपण सर्वांना सांगू इच्छितो, मी अनेक युवकांचे स्टेटस बघितले, अनेक युवकांना विचारलंही की मनुस्मृती म्हणजे काय, मनुस्मृतीचे दहन केलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नक्की काय केलं. तर आजच्या युवकांना ते सांगता येत नाही. तर शोकांतिका हीच आहे की फक्त दिवस येतात, वार येतात, सण येतात, मुलं स्टेटस ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी हा सर्व त्याग, हा सर्व लढा विसरून जातात. त्याच अनुषंगाने मला असं वाटलं की या मनुस्मृतीविषयी 2 शब्द बोलून ही व्हिडिओ तयार करावी आणि मनुस्मृती नक्की काय आहे हे आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करावा. त्याच अनुषंगाने मी ही व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील विद्वान व्यक्तींमध्ये नंबर लागतो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वरत्न म्हटलं जातं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या देशाचे संविधान दिले आणि या संविधानाच्या माध्यमातून भारतातील सर्व स्त्री पुरुषांना समान अधिकार दिले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेच्या, आपल्या ज्ञानाच्या जीवावरती 32 पदव्या, 4 PhD मिळवल्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःसाठी नाही तर पुस्तकासाठी घर बांधले असे जगातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या घरदार, आपल्या कुटुंबासाठी घर बांधत नाहीत, परंतु पुस्तकासाठी घर बांधतात. म्हणजे हे पुस्तक प्रेमी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर एखादं पुस्तक जाळत असतील तर हे पुस्तक किती घातक असेल हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला, तर या ग्रंथामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते आपल्या पुढे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. हा मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ आहे तो मनु आणि भृगु या 2 व्यक्तींचा संवाद आहे. या ग्रंथामध्ये 12 अध्याय, 2600 पेक्षा जास्त श्लोक आहेत आणि या ग्रंथामध्ये या भारत देशामध्ये माणसानं कसं राहिलं पाहिजे हे सांगितलं जातं. तर या ग्रंथामध्ये अशी मांडणी केलेली आहे की या जगाचा उद्धार करता, या जगाचा निर्माता कोण असेल तर तो परमात्मा आहे. या परमात्म्याच्या माध्यमातून या ठिकाणी ब्रह्माची निर्मिती झाली आणि या ब्रह्माच्या माध्यमातून या ठिकाणी स्त्री पुरुषांची निर्मिती झाली आणि या स्त्री पुरुषांच्या नंतर या ठिकाणी एका महर्षीची निर्मिती झाली असं सांगितलं जातं. आणि या ब्रह्माच्या माध्यमातून या भारत देशामध्ये जीवन सुरू झालं असं म्हटलं जातं. कारण असं म्हटलं जातं या पुस्तकाच्या माध्यमातून की ब्रह्माच्या तोंडामधून ब्राह्मण जन्मला, ब्रह्माच्या बाहूमधून क्षत्रिय जन्मला, ब्रह्माच्या नाभीमधून वैश्य जन्मला आणि ब्रह्माच्या पायामधून शूद्र जन्मला असं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणाऱ्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्व सुशिक्षित आहात. जन्म कोणाचा कुठून होतो, प्राण्यांचा जन्म कुठून होतो, माणसांचा जन्म कुठून होतो हा सर्वांना परिचित असलेला, माहिती असलेली गोष्ट आहे. त्याबद्दल मी काय जास्त बोलत नाही, कारण या पुस्तकामध्ये काय लिहिले मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. योग्य आहे का अयोग्य आहे हे आपण समजावं आणि याला धर्मग्रंथ मानावं का हे आपण ठरवावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धर्मग्रंथ जाळला, तर या धर्मग्रंथामध्ये 4 वर्ण केलेले होते. या पहिल्या वर्णाचं नाव होतं की ब्राह्मण, दुसऱ्या वर्णाचं नाव होतं क्षत्रिय, तिसऱ्या वर्णाचं नाव होतं वैश्य आणि 4थ्या वर्णाचं नाव होतं शूद्र. ब्राह्मणांचं काम होतं की विद्या शिकवणे, क्षत्रियांचं काम होतं ती विद्या शिकणे आणि त्याच्या बदल्यात ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणात धन देणे.
वैश्याचं काम होतं शेती करणे, पशुपालन करणे आणि काम करणे. आणि चौथ्या वर्णाचं काम होतं या तिन्ही वर्णांची सेवा करणे. का तर या तिन्ही वर्णांची जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल, असं या म्हणून नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. परंतु हसण्यासारखी गोष्ट अशी आहे या ठिकाणी की 21व्या शतकामध्येही आज जाती जाती धर्माधर्मामध्ये तेढ लागला जातो आणि आपण सर्व म्हणतो की या ठिकाणी धर्माचं राज्य आलं पाहिजे. मी पण म्हणतो या ठिकाणी धर्माचं राज्य आलं पाहिजे, परंतु या धर्माचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं. असं धर्माचं राज्य आलं पाहिजे जे अपेक्षित राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये दिलेलं आहे. या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार दिले जातात, जाती जाती धर्मामध्ये भेद केला जात नाही, असं राज्य या देशामध्ये आलं पाहिजे, तर या देशाची प्रगती होईल. परंतु या मनुस्मृती नावाच्या धर्मग्रंथामुळे या देशामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण झाली होती. कुणाचा जन्म कुठून झाला हे आपण सर्वांना ऐकलंच असेल, आपण वाचावी ही मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या धर्मामध्ये असं लिहिलेलं होतं की शूद्र आणि स्त्रिया यांनी या तिन्ही वर्णांची सेवाच केली पाहिजे आणि प्रत्येक धर्माला वेगवेगळ्या प्रकारची कार्य दिलेली होती. म्हणजे न्हाव्यानं न्हाव्याचा धंदा केला पाहिजे, चांभारानं चांभाराचा धंदा केला पाहिजे, कुंभारानं कुंभाराचा धंदा केला पाहिजे आणि ब्राह्मणानं ब्राह्मणाचा धंदा केला पाहिजे. न्हाव्यानं जर माझे नाभिक बांधव असतील कृपया करून आपण माफी असावी, परंतु ज्या ठिकाणामध्ये लिहिलेलं आहे ते आपण सांगू इच्छितो की जर या नाभिक समाजातील लोकांनी जर केस कापायचा धंदा सोडून जर दुसरा धंदा केला तर त्याला शिक्षा दिली जात होती. कुंभार समाजाच्या माणसानं जर कुंभार काम सोडलं दुसरं केलं तर त्याला शिक्षा दिली जात होती. या धर्मग्रंथानुसार प्रत्येक जाती धर्माला जे वाटून दिलेले धंदे होते तेच धंदे त्यांनी करायचे होते. जर दुसरे गेले तर त्यांना शिक्षा दिली जात होती. असा हा धर्मग्रंथ होता. या धर्मग्रंथामध्ये विषमता एवढी होती की या धर्मग्रंथाच्या माध्यमातून एखादं मूल जन्माला जरी आलं तरी त्याचं नाव त्या धर्मानुसार ठेवलं जात होतं. ते असं ठेवलं जात होतं की समजा ब्राह्मण समाजामध्ये जर एखादा मुलगा जन्माला आला तर त्याचं नाव मंगलवाचक ठेवलं जात होतं. क्षत्रिय समाजात जर जन्माला आला तर त्याचं नाव बलवाचक ठेवलं जायचं. वैश्य समाजात जर मुलाचा जन्म झाला तर त्याचं नाव धनवाचक ठेवलं जायचं आणि शूद्र समाजात जर त्या मुलाचा जन्म झाला तर त्याचं नाव घृणास्पद ठेवलं जायचं. ही एक मोठी शोकांतिका त्या धर्मग्रंथामध्ये होतं की माणसानं कसं राहायचं कसं नाही राहायचं हे त्या धर्मग्रंथामध्ये लिहिलं होतं. आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आपल्याला गुलाम करण्याचं षडयंत्र हजारो वर्ष केलं होतं. या धर्मग्रंथाचे 1794ला इंग्रजीत भाषांतर केले आणि इंग्रजीत भाषांतर केल्याच्या नंतर समजलं की हा धर्मग्रंथ किती घातक असू शकतो आणि किती घातक आहे. आणि या धर्मग्रंथाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या गुलामीत गेलेले आहे. हे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परिचित झालं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाराष्ट्राचा सत्याग्रह केला. या सत्याग्रहामध्ये कुत्र्याला पाणी दिलं पिऊ जात होतं, डुकराला पाणी पिऊ दिलं जात होतं, गाढवाला पाणी पिऊन दिलं जात होतं. याचा अर्थ असा की प्राण्यांना पाणी पिऊन दिलं जात होतं परंतु माणसाला पाणी पिऊन दिलं जात नव्हतं. याचं कारण असं म्हणजे या ठिकाणी या मनोवादी विचारसरणीच्या धर्मव्यवस्थेने निर्माण केलेली जात व्यवस्था होती. त्या जात व्यवस्थेमध्ये प्रत्येक जातीने कसं राहिलं पाहिजे, प्रत्येक जातीचे अधिकार त्या पुस्तकामध्ये दिले होते त्याप्रमाणे या ठिकाणचा प्रत्येक व्यक्ती राहत होता. आणि या व्यक्तीमुळे या ठिकाणी विषमता लागत होती. म्हणून महात्मा फुले ज्योतिबाचं नाव मला एक वाक्य आठवते की महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एक अनर्थ एवढ्या अविद्येने केले. तर ही अविद्या म्हणजे हीच असेल. कारण महात्मा ज्योतिबा फुले स्वतः म्हणले की मनुस्मृतीचं ध्यान झालंच पाहिजे. कारण ही मनुस्मृती माणसाला माणूस म्हणून जगू देत नसेल, स्त्रीला स्त्री म्हणून जगू देत नसेल, माणसामध्ये भेद करत असेल तर असा धर्मग्रंथ हा जाळलाच पाहिजे. कारण जोपर्यंत हा धर्मग्रंथ जाळत नाही तोपर्यंत या भारताचा उद्धार होणं शक्य नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलेलं होतं. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 24 डिसेंबर 1927ला महाड येथे मनुस्मृती जाळली. ज्या मनुस्मृतीच्या माध्यमातून
शूद्रांना वेगळे अधिकार, क्षत्रियांना वेगळे अधिकार, ब्राह्मणांना वेगळे अधिकार, वैश्यांना वेगळे अधिकार दिले होते. स्त्रीचं जर जिनं तर स्त्रिया म्हणजे सर्व जाती धर्मातील नसून या चारी वर्णातील स्त्रियांना, ब्राह्मणांच्या पण स्त्रियांना तेच अधिकार होते जे या धर्मग्रंथात होते. स्त्रीला फक्त चूल आणि मूलभूत मर्यादित ठेवलेलं होतं. स्त्रीचा जन्म झाल्याच्या नंतर स्त्रीने बापाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, बापाच्या बंधनात राहिले पाहिजे. स्त्रीचं ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस स्त्रीने नवऱ्याच्या बंधनात राहिले पाहिजे, नवऱ्याच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. आज स्त्रीचा नवरा ज्या दिवशी मृत्युमुखी पावेल त्यावेळेस तिने तिच्या पुत्राच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, अशी ह्या ठिकाणी व्यवस्था होती. आणि स्त्री अजिबात मुक्त नव्हती. स्त्रीला स्वतंत्र असं जीवन जगता येत नव्हतं. घर आणि मूल, घर आणि चूल एवढं स्त्रीचं जीवन या ठिकाणी या मनुस्मृती नावाच्या ग्रंथाने निर्माण केलं होतं. या स्त्रीला बंधनात आणली होती. त्याचप्रमाणे जर एखाद्या शूद्रानं एखाद्या व्यक्तीला स्पर्श केला तर त्याचा हात छाटला जात होता. एखाद्या शूद्रानं जर एखाद्या व्यक्तीकडे पाहिले तर त्याच्या डोळे पकडले जात होते. एखाद्या शूद्रानं जर वेद जर ऐकले तर त्याच्या कानामध्ये शिस उठलं जायचं. एखादा शूद्र जर रस्त्याने चालला, त्याची जर सावली संबंधित जातीच्या वरती पडली तर त्याला बिनवस्त्र करून मारलं जात होतं. एखादा शूद्र जर चुकून त्यांच्या शेजारी जाऊन बसला तर त्याला गाव सोडून जावं लागून ज्या ठिकाणी तो बसलेला आहे त्या भागावरती गरम तापलेल्या सळ्या लावल्या जात होत्या. एवढे मोठे हाल या मनुस्मृती नावाच्या ग्रंथाने केलेलं होतं. ज्या ग्रंथाच्या माध्यमातून आज आपण बघतोय या भारत देशामध्ये 26 जानेवारी 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान लागू झाले आणि त्या माध्यमातून हजारो वर्षाची गुलामी या ठिकाणी संपली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्या तथागत गौतम बुद्धांना, ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंना, ज्या राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित होतं असं सर्व जाती धर्मांना एकत्रित करणारं, स्त्रियांना पुरुषांप्रमाणे वागणूक देणारं पुस्तक जसंच्या तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं. त्याला आज आपण भारतीय संविधान असं म्हटलं जातं. या संविधानाच्या माध्यमातून या देशामधील स्त्री आज ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून राष्ट्रपती झालेली दिसते, सरपंचापासून मुख्यमंत्री झालेली दिसते. त्याचप्रमाणे या देशाचा अस्पृश्य समाज, शूद्र समाज या देशाचा पंतप्रधान झालेला दिसतोय, राष्ट्रपती झालेला दिसतोय, सरपंच झालेला दिसतोय, आमदार झालेला दिसतोय, खासदार झालेला दिसतोय. हे सर्व श्रेय भारतीय संविधानाला आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा आदर्श घेऊन त्यांना अपेक्षित होतं असं या धर्मव्यवस्थेनं निर्माण केलेलं जाती व्यवस्था संपवून, धर्मव्यवस्था संपवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षांची नांदत आलेली विषमतावादी, गुलामवादी प्रथा बंद करून एका कायदेशीर पुस्तकामध्ये लिहिली. ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान. तर मित्रहो, आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, ज्या विचारधारेच्या विरुद्ध या ठिकाणी संत तुकाराम महाराज असतील, बुद्ध असतील, फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, अनेक समानता प्रस्थापित करणारे समाज सुधारक असतील, यांनी जो लढा दिला तो लढा या जाती व्यवस्थे, धर्मव्यवस्थेविरुद्ध होता. तो लढा या संविधानामध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर आपण या ठिकाणी संविधानासाठी सर्वांनी एकत्रित यावं. तर संविधान हे फक्त एका जातीपुरतं मर्यादित नसून संविधान हे सर्व जाती धर्मांपुरतं आहे. संविधान म्हणजे काय नुसतं बोनस घेण्यापुरतं नाही, बोनस घेतला घरी बसला. तर संविधान हे भारतीय स्त्री पुरुषांचं आहे. ज्या स्त्री पुरुषांना या ठिकाणी समान अधिकार दिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून कामगारांचे, स्त्रियांचे, SC, ST, OBC भारतातील सर्व तमाम जनतेचे कल्याण केलेलं आहे. आणि या देशामध्ये कुठलीतरी विचारधारा येत आहे आणि ती भारतीय संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे विचारधारा कुठली आहे, काय आहे, आपण सर्व परिचित आहात. तर कृपया करून आपल्याला विनंती करतो की कृपया आपली विचारधारा एकच पाहिजे. आपली विचारधारा म्हणजे संविधानवादी पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेतील कलम 25 ते 28 प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे.
धर्म प्रत्येकाच्या घरापुरता मर्यादित ठेवा. रस्त्यावरती आल्याच्या नंतर आपण भारतीय व्हा, एवढे आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्याला सांगतो की दिल्लीमध्ये ज्यावेळेस संविधान जाळलं, ही घटना खूप मोठी होती. परंतु या देशामध्ये आज हे संविधान एका जाती धर्मापुरतं मानलं जातं. मित्र, संविधान आपल्या सर्वांचं आहे. संविधानाने आपल्या सर्वांना मूलभूत हक्क दिलेले आहेत. आपल्या सर्वांना वाटत असेल की या देशामध्ये अमुक अमुक माणसं आलेली आहेत, सत्तेत आलेली आहेत, ताकद आहे, पैसा आहे. तर मित्र, तुम्हाला सांगू शकतो की काही वर्षापूर्वी बातमी ऐकली होती, कांताबाई आणि शीलाबाई यांनी या देशामध्ये ज्यावेळी संविधान जाळलं दिल्लीमध्ये, त्यावेळी त्यांना बातमी कळाली. त्यांच्या घरमालकांनी त्यांना सांगितलं, कांताबाईंना, की तुमचं संविधान जाळलं. त्यावेळी त्या अशिक्षित झोपडपट्टीत राहणाऱ्या घर कामगार करणाऱ्या बाईनं आपल्या भीमयोद्धेने त्या महिलेला सांगितलं, अहो की तुम्ही जी आज या मान सन्मानानं राहता, महिला वगैरे कोण असतील त्या, ते सर्व बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे. परंतु त्या महिलेनं या नोकरीनं मला प्रत्युत्तर दिलं म्हणून तिला हाकलून दिल्याचं बाबा तिला राग आला नाही. परंतु त्या महिलेने त्याला विचारलं की म्हणून कुठे आहे बाबा, याचा पुतळा कुठे, मनूचा पुतळा कुठे? त्यावेळेस त्यानं सांगितलं की मनूचा पुतळा हा राजस्थानमधील एका उच्च न्यायालयामध्ये आहे, जयपूर उच्च न्यायालय तिथं आहे. तर या महिलेकडे पैसे नव्हते, कामावरनं मालकीने हाकलून दिलं होतं. हिनं आणि तिची मैत्रीण कांताबाई आणि शीलाबाई यांना एका सावकाराकडून 15% पैसे घेतले आणि या जयपूरमधील उच्च न्यायालयात पोहोचल्या. सकाळी 11 वाजल्यापासून 5-6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तिथं होत्या. संबंधित पोलीस त्यांना आत जाऊन देत नव्हते, कारण त्याचा अवतार वेगळा होता. सर्वसामान्य गरीब घरातील महिला होत्या त्यामुळे. परंतु या महिला थांबल्या नाहीत, पोलिसांना भेटल्या नाहीत, गेल्या आणि त्या मनूच्या चेहऱ्यावरती काळं थापलं आणि संविधान जाळल्याचा बदला त्यांना घेतला. मित्र, आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की घरकाम करणारी अशिक्षित महिला, ज्यांना कोणच वाले नाही, अशा जर व्यक्ती ह्या गोष्टी करू शकत असतील तर आपण सर्व सुशिक्षित माणसं आहोत. आपण सर्वांना संविधान वाचलेलं आहे. तर संविधान वाचून चालणार नाही, तर ते वाचवण्यासाठी पण आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे. तर आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये SC, ST, OBC, मुस्लिम, मराठा एकवटलेला आहे आणि संविधानासाठी रस्त्यावर उतरत आहे, न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहे. तर बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्या, एवढं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.